हे गाइज, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल। तुम्ही बोलत असाल हा रोज काय ब्लॉग टाकतोय, तेच आम्हाला दाखवतोय, तर तसं नाही आहे। तर रोज वेगवेगळं काय ना काय होतं। गणपती वेगवेगळे दिसतायत आपल्याला, काय कायचे रंगकाम झालेत, काय कायचे रंगकाम नाही झालेले आहेत। आणि तसेच हा गणपती बघा, पहिला रंग मारलेला नव्हता गेल्या ब्लॉगमध्ये, आता रंग मारून तयार आहे। खूप मस्त असे नाजूक असे मस्त गणपती आहेत आणि खूप भारी दिसायला आता झालेले आहेत। म्हणजे हळूहळू गणपती जेवढे रंगकाम चालू होत आहेत तसे खूप मस्त दिसत आहेत। आणि इतकंच नाही, काय मोठे गणपती जेव्हा सजतील आणि खूप भारी दिसतील तेव्हा तुम्ही पाहू शकता। हा बघा, हे मोठा गणपती घेतलेला आहे रंगकामासाठी आणि इतकी खूप मजा येणार आहे गणपती सजल्यावर। अजून हिरे फेटे, अजून काय चकमकी गणपतीला लागली की इतकं भारी गणपती बाप्पा दिसणार आहे रंगकामातून। आणि खूप इथं अर्धे गणपती रंगवायचे आहेत, कारण गणपतीला अजून खूप 38 दिवस तरी जास्तच आहेत। तोवर ब्लॉग पडेल तेव्हा कमी पण झालेले असतील, 1 महिना राहिलेला असेल किंवा 4 आठवडे असे किती राहिलेले असतील, तर बघूया। तर गेल्या ब्लॉगमध्ये हा दासवंदीवरचा गणपती पाहायलाच भेटला नाही, तर आज पाहायला भेटलाय। खूप रंगवल्यावर इतकं सुंदर दिसणार आहे। आणि लालबागचा राजा पण आहे इथे, आणि खूप अशा अर्धे गणपती रंगवायचे राहिलेले आहेत। जसे बुक होत असतील तसे रंगवत असतील का असं वाटतंय मला, पण खूप भारी मोठे गणपती आधी रंगवलेले आहेत। हे बघा, हा गणपतीचे आपण व्हिडिओ केलेले ते झाकून ठेवलेले आहेत। आणि हे नवीन गणपती कधी आले तेच मला कळलं नाही। गेल्या ब्लॉगमध्ये मी पाहिलं असाल तुम्ही, आणि मी तर प्रत्यक्षच बघतोय पण दिसलेच नाहीत की ते। आणि हे बघू शकता, एवढे भारी गणपती सजणार आहेत। आणि अजून मोठा गणपती 2 आहेत, ते रंगवायचे बाकी आहेत। खूप मजा येणाऱ्या ब्लॉगमध्ये। लाईक सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल। गणपती जेवढे रंगवलेले आहेत ते साडी टाकून ठेवलेले आहेत, कारण पाणी धूळ बसू नये म्हणून। आणि खेकड्यावरचा गणपती बघू शकता, एकविरा आईचं नाव आहे वर, तो अजून रंगवायचा अर्धा बाकी राहिलेला आहे। आणि खूप मजा येणार आहे रंगवल्यावर पाहायला। हिरे मोती लावतील ना तेव्हा तुम्ही पाहाल गणपती इतका सजून असं दिसतो ना, मस्त पाहतच बसाल। खूप गणपती नवीन आलेत असं वाटतंय मला, कारण मी गेल्या ह्याला बघितलेत ना तेव्हा काय गणपती नव्हते, आणि आता गणपती जरा जास्त दिसत आहेत, मोठे पण आहेत छोटे पण। हे बघा, हे बाकी रंगवलेले आहेत, लहान मूर्त्या आहेत त्या। आणि गणपती बाप्पा हा एक रंगवून झालेला आहे, खूप भारी दिसतोय। खूप असे आहेत, खूप भारी दिसत आहेत गणपती बाप्पा। आणि तर तुम्ही नीट पाहिलं असाल तर गणपती बाप्पाचे इथे जेवढे गणपती बाप्पा आहेत त्यांचे डोळे रंगवलेले नव्हते, ते आता सगळे डोळे बाप्पाचे रंगवलेले आहेत। आणि इतके मस्त दिसत आहेत ना गणपती बाप्पा, आपल्याकडे पाहतायत असंच वाटतंय। आणि खूप मजा येते गणपती बाप्पा बघायला, असं रोज बघायला यावं असंच वाटतंय। तर गणपती बाप्पा पाहूशेच वाटतं। ते साडी ठेवलेली आहे ना, ते ओपन करून, पण काय आहे माहिती आहे का, आपण रोज येतो, रोज त्यांना त्रास द्यायला नको, नाहीतर आपल्याला एक दिवस ते सांगतील येऊ नको, म्हणून आपण इथे येतो। जेवढे गणपती बाप्पा असे आहेत बाहेर असे ठेवलेले ते पाहतो आणि जातो। तर गाईज, हा ब्लॉग इथेच संपूया, मिळूया पुढच्या ब्लॉगला। तर बाय बाय, लाईक कमेंट सबस्क्राईब।